आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणाची अंडा करी. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय सुंदर अशी बनवून तयार होते. तर ती कशी बनवायची त्याचं साहित्य कृती पाहूया. तर इथे आधी आपण सर्वप्रथम एक वाटण करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, कोथिंबीर तसेच भिजलेला काजू याची आपण छान एक पेस्ट बनवून घेणार आहोत. आपली पेस्ट तयार आहे. तर आता इथे टोपामध्ये मी तेल तसंच तूप दोन्ही गरम करून घेतलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालं, यामध्ये मी आता जिरं घालून घेते. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालूया. तर आता आपण कांदा व्यवस्थित लाल करून घेणार आहोत. तर कांदा आपला लाल झाल्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं आहे ते यामध्ये घालून तेही व्यवस्थित आपण परतूया तेलावर. आणि तो परतून झाल्यावर त्यामध्ये आपण दही घालणार आहोत 3 चमचे. दही वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला तसेच बडीशेप पावडर घालून घेणार आहोत. ते व्यवस्थित आपण आपल्या वाटणाबरोबर परतून घेऊया. दोन मिनिटं आपण झाकण लावून ते परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी तसंच मीठ घालून घेणार आहोत आणि झाकण लावून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण ते शिजवून घेणार आहोत. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण इथे उकळलेली अंडी आहेत ती बारीक कापून घेणार आहोत. तर आपण त्याचे असे समोर मी दाखवते त्याचप्रमाणे आपण चकत्या करून घेणार आहोत. इथे आपल्या वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. तर जे चक्की केलेले अंडे आहेत तर ते अंडे आपण यामध्ये सोडून घेणार आहोत आणि जी खालची ग्रेव्ही आहे ती यावरती आपण चमच्याच्या सहाय्याने वरती पसरवून घेणार आहोत आणि पुन्हा त्याला एक 5 मिनिटं आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली चमचमीत अशी अंड्याची ग्रेव्ही एकदम झटपट अशी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.